नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट 3च्या ॲप्लिकेशनच्या संदर्भाने ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या पाहणार आहोत. कारण आज टेटचे ॲप्लिकेशन भरण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये कोणकोणत्या गोष्टींसाठी मुदतवाढ मिळालेली आहे, पण नेमकी कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी मुदतवाढ मिळालेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्यातील जी महत्त्वाची पहिली अपडेट आहे ती म्हणजे NCL नॉन क्रीमी लेअर, ज्यांचं उत्पन्न ठराविक एक स्लॅब दिलेला आहे त्याच्या आतमध्ये असेल तर त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना NCLचं सर्टिफिकेट भेटतं. आता बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होता की NCL आत्तापर्यंत मिळालेलं नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे नोटिफिकेशन काढून सांगितलेलं आहे की तुम्हाला NCLसाठी नेमकी कोणत्या याच्यामध्ये सूट दिलेली आहे. जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढून बघा, NCL काढायचं असेल तर त्या प्रत्येकाला पहिलं इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं, तरच NCL निघतं. आता तुम्ही जे ॲप्लिकेशन केलेलं आहे, तुमचं इन्कम सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्ही NCLला ॲप्लिकेशन करता आणि ॲप्लिकेशन तिथे दिल्यानंतर तुमच्याकडे एक रिसिट तुम्हाला मिळते. त्याला आपण टोकन पावती असं म्हणतो. मग जी रिसिट तुम्हाला दिलेली आहे त्यावरची डेट ही आजच्या तारखेची असली पाहिजे असा याचा अर्थ घ्या. कारण NCLला मुदतवाढ मिळालेली आहे, ते 15 दिवसांनी मिळणारे, महिन्याने मिळणारे, 2 महिन्याने मिळणारे, हे तुमच्या डोक्यात आणू नका. तुम्हाला ते कधी मिळणार आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे. आतापर्यंत असं होत होतं की त्यात ते कधी मिळणार म्हणजे त्या डेटचं ते व्हॅलिड असावं लागतं असं होतं. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्यांच्याकडे पावती आहे जी की 14 तारखेपर्यंत ची, म्हणजे आज जरी तुम्ही समजा NCLसाठी म्हणजे तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे आणि NCLचे तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स नेऊन तिथे सेतू केंद्रामध्ये दिले असतील आणि तुम्हाला आज जरी पावती मिळाली असेल तरीसुद्धा तुम्ही हे अपडेट तुमच्या फॉर्ममध्ये करा आणि नंतर फॉर्म सबमिट करा. म्हणजे आजच्या दिवसापर्यंतची पावती तुम्हाला चालेल. NCL सर्टिफिकेट सांगत नाही आहे, कारण NCL तुम्हाला कधीही मिळू शकतं. आज तुम्हाला पावती मिळालेली आहे किंवा आजच्या आधी ह्या ॲप्लिकेशन चालू असताना कधीही पावती मिळाली असेल आणि पुढे जाऊन ते 15 दिवसात महिन्याने तुम्हाला भेटणार असेल तरीसुद्धा ते चालेल. म्हणजे अशा पद्धतीची यामध्ये मुदतवाढ दिलेली आहे. NCLची डेट काय आहे त्यापेक्षा तुमची पावतीची डेट काय आहे ती तुम्हाला चालेल आणि नंतर तुम्हाला ते NCL सादर करायचं आहे. मग आता ज्यांनी पावतीवरती तुम्ही भरत असाल ॲप्लिकेशन फॉर्म, त्यांनी पावतीसुद्धा आपली जपून ठेवायची आहे. जेव्हा NCL येईल त्या NCLला पावती जोडून ठेवा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे बऱ्याच जणांनी मेल केलेला आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने बऱ्याच एक्झाम एकत्र येतात किंवा डॉक्युमेंट्सला अडचण निर्माण होते, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी असा मेल केलेला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे ॲप्लिकेशन दिले, परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या ठिकाणी स्पष्ट सूचनाच जाहीर केली, प्रसिद्ध निवेदनच दिलेलं आहे की याची सूचना म्हणजे तुमच्या एक्झाम कधी होणार आहेत याची सूचना तुम्हाला मार्च महिन्यातच 21/3चा जो GR होता त्यामध्येच सांगण्यात आलं होतं. तेव्हाच प्रसिद्ध एक प्रेस नोट काढून प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यामुळे तुमच्या एक्झाम पुढे जाणार नाही, नियोजित वेळेतच एक्झाम होणार आहे हे त्यांनी फिक्स या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात, जूनच्या पहिल्या आठवड्यात हे त्यांचं ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या त्या डेट आहेत. तर तुमची एक्झाम ठराविक नियोजित वेळेतच होणार आहे, कुठल्याही प्रकारची एक्झाम पुढे जाणार नाही असं त्यांनी या सूचनेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. फरक फक्त एवढाच आहे की ज्यांच्या एक्झाम एकत्र आल्यात त्यांच्यासाठी ते ॲडजस्टमेंट करणार आहेत. हे ते प्रसिद्ध निवेदन होतं. यामधून दुसरं काहीही घेण्यासारखं नाही, ना कुठलीही एक्झाम पुढे गेलेली आहे, टेटची एक्झाम पुढे गेलेली नाही. त्यानंतर आता दुसरी गोष्ट ते म्हणजे ॲप्लिकेशन भरण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी मिळालेली आहे, परंतु ती 14 तारखेपर्यंतची म्हणजे आजपर्यंतची मिळालेली होती. आज शेवटचा दिवस आहे. आता बऱ्याच जणांना या ठिकाणी वाटतं आहे की हे एक प्रसिद्ध निवेदन काढलं त्यांनी कालच्या तारखेला. खरं तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काल म्हणजे 13 तारखेला 2-3 हे निवेदनं काढली. मग आज जर ॲप्लिकेशन भरायचं शेवटची तारीख आहे आणि काल विद्यार्थ्यांना हे प्रसिद्ध केलं जातं निवेदन, तर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन जास्त वाढतं. कारण तेव्हा त्यांच्या हातामध्ये वेळ कमी असतो आणि कन्फ्युजन जास्त असतात. जेव्हा त्यांना त्यांचे कन्फ्युजनवरती सोल्युशन भेटतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि याच्यामध्ये काही मुलं चुकीच्या पद्धतीने सुद्धा फॉर्म फिलअप करतात, काही मुलं डबल फॉर्म फिलअप करतात, डबल पैसे घालवले जातात. त्यामुळे खूप एकतर एक्झाम घेतल्यानंतर कशा पद्धतीने शिक्षक भरती चालते हे सर्वांना माहीत आहे. किती दिवस ती भरती चालते, कधी त्याच्या जागा येतात आणि नंतर
ॲप्लिकेशन फॉर्म कधी भरले जातात, सेल्फ सर्टिफाईड वगैरे पवित्र पोर्टलनंतर कधी सुरू होते सर्वांना माहीत आहे. परंतु एक्झाम घेण्यासाठी आणि ॲप्लिकेशनसाठी जसं 2022ला झालेलं होतं तसंच या ठिकाणी देखील झालेलं आहे. म्हणजे हा वेळ अगदी कमी दिला जातो. पण ते असं करणार आहेत, एक्झाम घेणार आहेत, ॲप्लिकेशन येणार आहे, याची प्रेस नोट त्यांनी 2 महिने आधीच दिलेली होती. म्हणजे याचा अर्थ एक्झाम ठराविक वेळेत होईल, ॲप्लिकेशन घेतले जाईल, भरती कधीही होत, पण ह्या गोष्टी ते पाळणार आहेत, त्यांची एक्झाम घेणार आहेत. आणि त्यामध्ये ज्यांच्या एक्झाम एकत्र आलेल्या आहेत त्यांच्यासाठीचा हा पर्याय म्हणून त्यांनी या ठिकाणी हे प्रसिद्ध निवेदन काढलं होतं की तुम्हाला 10 तारीख होती त्याची वाढवून 14 तारीख दिलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही पेमेंट करायचं आहे, नाही की ॲप्लिकेशन फॉर्म. पूर्ण पेमेंट करतोपर्यंतची प्रोसिजर ही पूर्ण झालेली पाहिजे. त्यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बरेच जण या ठिकाणी फसलेले आहेत की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी या परीक्षेचे आयोजन 24 तारीख म्हणजे मे महिन्याच्या शेवटचा आठवडा पासनं चालू होणार तर 5 जूनपर्यंत म्हणजेच जूनचा पहिला आठवड्यात. ह्या 2 आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांची BEd, MEd आणि MPSCच्या एक्झाम या ठिकाणी आलेल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काय सांगितलं, एक्झाम पुढे जाणार नाही, परंतु ज्यांची एक्झाम या दिवसांमध्ये आहे त्यांच्यासाठी ही वेब लिंक दिलेली आहे त्यांनी. आता ही लिंक त्यांनी या आधीच्या देखील प्रेस नोटमध्ये दिली होती. त्यांनी सांगितलं आहे की तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही पूर्णपणे भरून घ्यायचा आणि या लिंकवरती स्वतंत्रपणे तुमची माहिती नोंदवायची आहे की तुमची कुठली एक्झाम आहे आणि किती तारखेला आहे. त्यासाठीची ही लिंक त्यांनी दिलेली आहे. आता इथे थोडंसं लक्ष द्या की सर्वांना फॉर्म आजच संध्याकाळपर्यंत कंप्लीट करायचा आहे, याचा अर्थ पेमेंट करून कंप्लीट करायचं आहे. आता पुढे जे त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी फसलेले आहेत की ही जी लिंक दिलेली आहे त्या लिंकसाठी आज 14 तारखेपर्यंत सगळ्यांनी ॲप्लिकेशन भरायचे आहे, कुणीही राहणार नाही. परंतु जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन भरण्यासाठी 21 तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आता ही लिंक कोणाला द्यायची आहे तर ज्यांच्या बाकीच्या एक्झाम आणि ही एक्झाम एकत्र आलेली आहे त्यांच्यासाठीच आहे फक्त. त्यांनासुद्धा ॲप्लिकेशन करण्यासाठी 21 तारीख दिलेली नाही. ॲप्लिकेशन सर्वांनी आजच करायचं आहे, फायनल करायचं आहे. परंतु जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, तुमच्या एक्झाम एकत्र येतात आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये टेटच्या ॲडजस्टमेंट करून घेण्यासाठी तुम्हाला ही वेब लिंक आहे आणि त्या वेब लिंकवरती इन्फॉर्मेशन भरून तुमची एक्झाम ॲडजस्ट करणार आहेत म्हणून ही लिंक आहे. आणि त्यामध्ये आता काही MPSCवाल्यांचं हॉल तिकीट आलंही असेल नसेलही, MEd किंवा BEdवाल्यांचं हॉल तिकीट आलं असू शकतं किंवा नसू शकतं. कारण जसं टेटची एक्झाम फक्त त्याच्यात 2-4 दिवस आधी हॉल तिकीट येत असतं, तसं बाकीच्या पण एक्झाम असतात की त्यांचेसुद्धा हॉल तिकीट ते 2-4 दिवसच आधी येतात. आता मेचा शेवटचा आठवडा आणि जूनचा पहिला आठवड्यात ऑब्व्हियसली त्यांचे हॉल तिकीट काय आत्ता येणार नाहीत. त्यामुळे ह्या वेब लिंकसाठी इथं मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे. कशाची मुदतवाढ आहे तर वेब लिंकची. आता त्यांच्यासाठी ही मुदतवाढ आहे ज्यांनी एक्स्ट्राच्या त्यांच्या एक्झाम्स असतील त्या एकत्र आलेल्या आहेत. मुदतवाढ ॲप्लिकेशनसाठी दिलेली नाही, टेट फॉर्म भरण्यासाठी दिलेली नाही, पेमेंट करण्यासाठी सुद्धा दिलेली नाही. फक्त ज्यांच्या एक्स्ट्राच्या एक्झाम आहेत त्यांचे हॉल तिकीट जनरेट झालेले नसतात आणि ते त्या विद्यार्थ्यांना तिथे अपलोड करायचे आहेत म्हणून ही वेब लिंक देण्यात आलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे. आणि जर तुम्ही ती इन्फॉर्मेशन भरली नाही तर 2 एक्झाम एकत्र येऊ शकतात आणि मग तुम्हाला कुठल्या एक्झामला प्रेफरन्स द्यायचा ते तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. त्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जबाबदार नसणार असं त्यांनी हे परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ना एक्झाम पुढे गेली ना ॲप्लिकेशन डेट एक्सटेंड झालेली आहे. फक्त एक्झाम असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या ॲडजस्टमेंटसाठी त्यांना मुदतवाढ दिली, कारण त्यांचे प्रत्येकाचे हॉल तिकीट त्यांच्याकडे आलेले असतीलच असं नाही. आणि अजून देखील कदाचित आता ही 21 तारीख आहे, पुन्हा यामध्ये बदल होऊ शकतो, कारण 21 तारखेनंतर म्हणजे त्या एक्झाम अगदी लगेचच असतील आणि त्याचे हॉल तिकीट तेव्हा देखील विद्यार्थ्यांचे आलेले असतीलच असं सुद्धा नाही. म्हणजे यामध्ये देखील पुन्हा एखादी प्रेस नोट येऊ शकते, एखादं निवेदन येऊ शकतं किंवा याच्यात थोडेफार चेंजेस पुन्हा ते नव्याने देऊ शकतात.
त्यामुळे ज्या महत्त्वाच्या 3 अपडेट होत्या, ज्या की एक्झाम आहे त्याच नियोजित वेळेत होईल. विद्यार्थ्यांसाठी लिंकसाठी मुदतवाढ दिलेली आहे आणि NCLचा खूप जणांचा प्रॉब्लेम होता, परंतु तरीसुद्धा तितकासुद्धा तो सफिशियंट नाही. पुन्हा NCL आणि EWS दोन्ही इक्वल मानले जातात, परंतु EWSचा त्यामध्ये उल्लेख नव्हता, फक्त NCLचा उल्लेख आहे. म्हणजे अशा 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण ठीक आहे, त्यांनी पावतीनुसार का होईना पण आता ठीक आहे विद्यार्थ्यांना चान्स दिलेला आहे आणि आज ॲप्लिकेशनची शेवटची तारीख आहे असंच कन्सिडर करा आणि तुमचे फॉर्म भरा. कारण यामध्ये जर नोटिफिकेशन यायचं असतं तर आलं असतं एव्हाना, परंतु अजूनपर्यंत आलेलं नाही. त्यामुळे आता कदाचित कुठलेही डेट्स एक्सटेंड होतील असं वाटत नाही. फक्त त्या वेब लिंक एकत्र एक्झामवाल्यांच्या याच्यात काहीतरी अपडेट येऊ शकते. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.